नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे कला छान तयार होत असते आणि ती तयार होत असतानाच तिथे येते अंजू आणि ती म्हणत असते, की "कलाताई, तुम्हाला आहे ना आजोबांनी बोलावलंय. त्यांना तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे." तेव्हा इथे कलाला आजोबांची रूम कुठे आहे हे माहिती नसतं. तेव्हा ती विचारते, "अंजूताई, जरा प्लीज मला सांगता का आजोबांची रूम कुठे आहे?" तेव्हा अंजू म्हणते, की "जिन्याच्या बाजूला जी रूम आहे ना, ती आजोबांची रूम आहे." तेव्हा इथे कला म्हणते ठीक आहे आणि कला आता आजोबांना भेटायला आलेली असते. तेव्हा कला म्हणते, "आजोबा, मी आतमध्ये येऊ का? तुम्ही मला बोलावलंत?" तेव्हा आजोबा म्हणतात, "हो कला, ये ये." तेव्हा कला आतमध्ये येते आणि ती उभी राहिलेली असते. तेव्हा आजोबा म्हणतात, "कला, अगं उभी का? बस ना तू. हे घर आता तुझं सुद्धा आहे." तेव्हा इथे कला खाली बसते. आजोबा म्हणत असतात, "कला, मी तुला म्हणालो की हे घर तुझं आहे, पण ह्या घरातली माणसं तुझ्याबरोबर काल ज्या पद्धतीने वागले, अद्वैत तुला जसं बोलला, सरोज तुला वाटेल तसं बोलली, हे चुकीचं आहे. त्या दोघांनी तुला असं बोलायला नको होतं. पण कसं आहे ना बाळा, त्या दोघांची फसवणूक झाली असं त्यांना वाटतंय आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये जो काही राग आहे, तो असा रीतीने बाहेर पडतोय. नाहीतर ते दोघेही मनाने खूप जास्त चांगले आहेत, हे तुला सुद्धा माहिती आहे. ती वाईट माणसं नाही आहेत गं. पण आपल्या मनासारखं नाही झालं, आपल्या मनाच्या विरोधात झालं, मग आपल्याला वाटतं आपली फसवणूक झाली आणि तसंच त्यांचं झालंय. हे तरी तू मान्य करतेस ना, की तुझे घरचे लोकं चुकलेत म्हणून?" तेव्हा कला म्हणते, की "आजोबा, मी हे मान्यच करते, की माझे घरचे लोकं चुकलेत आणि त्यासाठी मी तुमची माफीसुद्धा मागितलेली आहे. पण कसं सांगू माहिती आहे का, आमच्या आई आम्हाला खूप चांगले संस्कार दिलेत, लहानाचं मोठं केलंय, स्वतःच्या पायावरती उभं केलंय. प्रत्येक आईची इच्छा असते, की आपल्या मुलीचं सगळं काही चांगलं व्हावं. तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी ती प्रयत्न करत असते. मला जेव्हा कळलं, की माझी आई चुकीची आहे, तेव्हा मी आणि बाबांनी तिच्या वागण्याला विरोधसुद्धा केला. पण तरीसुद्धा ती ऐकली नाही. कारण तिला नैनाताईचं लग्न तुमच्यासारख्या प्रतिष्ठित घरामध्ये करायचं होतं आणि म्हणून ती प्रयत्न करत होती. पण शेवटीला हे सगळं असं घडलं. म्हणून मी माझ्या आईच्या वतीने आणि आमच्या संपूर्ण कुटुंबियांच्या वतीने तुमची माफी मागते. आमचा हेतू तुम्हाला फसवण्याचा नव्हता. फक्त ताईच्या कल्याणासाठी आईने हा निर्णय घेतला होता." तेव्हा आता इथे कला इमोशनल झालेली असते. ती रडत असते. तेव्हा इथे आबा उठतात आणि तिला पाणी प्यायला देतात. तिच्या हातामध्ये ग्लास देतात. तेव्हा आबा म्हणत असतात, "हे बघ कला, तुझ्या मनातलं ऐकायला आणि समजून घ्यायला आता नेहमी मी तुझ्याबरोबर इथे नसणार आहे. तेव्हा आता ही लढाई तुझी आहे आणि ती तुलाच लढायची आहे. आता तुझ्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम निर्माण झाला हे जर तुला कळत असेल, तर हे सगळं आता व्यवस्थित करायची जबाबदारी तुझी. या घराची विस्कटलेली जी घडी आहे, ती आता तुलाच नीट करायची आहे. अद्वैत असू दे, नाहीतर सरोज असू दे. अद्वैत जे काही वागला चुकीचं होतं. पण त्याच्या मनामध्ये राग आहे ना, त्याला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी त्यांची फसवणूक केली. म्हणून हे सगळं ते लोकं वागतायत. नाहीतर मनाने ही सगळी लोकं खूप चांगली आहेत आणि तुलासुद्धा आता त्यांना समजून घ्यावं लागेल आणि सगळं काही व्यवस्थित करावं लागेल." तर इकडे संगी विचारत असते, "काजू, तुझ्याकडे नैनाच्या मैत्रिणीचा वगैरे नंबर आहे का?" तेव्हा काजू म्हणते, "मम्मी, कसं आहे ना, कलाताई मला सगळं सांगायची. नैनाताई माझ्यापासून सगळ्या गोष्टी लपवून ठेवायची. तिने कधीच आम्हाला तिच्या मित्र-मैत्रिणींना भेटवलेलं नाही आहे, कधी बोलूसुद्धा दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे नंबर नाही आहे कुणाचाच." तेव्हा संगी म्हणते, "एकसुद्धा नंबर नाही आहे का? एखादा नंबर असेल तर बघ ना, आपण तिच्या मैत्रिणीला फोन करूया." तेव्हा काजू म्हणत असते, "एक नंबर आहे, तिने माझ्या वहीमध्ये लिहून ठेवलेला, तिच्या मैत्रिणीचा." तेव्हा आता काजू तो नंबर संगीला देत असते. तेव्हा तिचे बाबा तिच्याकडे बघतात आणि म्हणतात, की "काजू, तू आता कॉलेजला जातीयेस ना, कॉलेजला जा बरं. इथे आता वेळ वाया घालवू नकोस. मी सांगतोय ना कॉलेजला जा म्हणून." तेव्हा काजू लगेचच कॉलेजला निघून जाते. तेव्हा संगी म्हणते, "अहो, जरा नंबर घेतला असता ना, तिच्या मैत्रिणीला फोन लावला असता, काहीतरी कळलं असतं." तेव्हा इथे काका म्हणत असतात, "तू तर गप्पच बस गं. आता त्या नैनाला फोन वगैरे लावायची काहीच गरज नाही आहे. ती सोडून गेली ना आपल्याला. तिला काळजी असेल तर ती येईल परत. मी सुद्धा निघतो." तेव्हा इथे सुकन्या आता काकांचा डबा देते आणि ते कामाला निघून जातात. तर इकडे आता संगीला नैनाची खूप काळजी वाटत असते. तर इकडे कला छान तयार होऊन आलेली असते. तेव्हा तिथे रोहिणी येते आणि म्हणते, "कला, कशी आहेस गं? म्हणजे मी पण काय तुला प्रश्न विचारते. काल तुझ्याबरोबर जे काही घडलंय त्यानंतर तू कशी काय बरी असणार आहेस? बरं, तरी पण ठीक आहे. आता तुला तुझ्या माहेरच्या लोकांबरोबर बोलायला सांगितलेलं नाही आहे, सगळे संबंध तोडायला सांगितलेत. तू फोन वगैरे केला नसशील ना?" तेव्हा कला म्हणते, "नाही केलाय." तेव्हा रोहिणी म्हणते, "काळजी करू नको, मी केला होता तुझ्या घरी फोन, सगळे काही ठीक आहेत." तेव्हा इथे कलाला खूप आनंद होतो. ती म्हणते, "तुम्ही खरंच फोन केला होतात का? माझे आई-बाबा कसे आहेत, बरे आहेत ना? आणि नैनाताईबद्दल काही माहिती मिळाली का? ती कुठे आहे?" तेव्हा इथे रोहिणी म्हणते, "नाही ना, नैनाबद्दल काहीच माहिती नाही मिळाली आहे. पण मला काय वाटतं कला,
पोलीस कंप्लेंट केली तर बरं होईल. आता 24 तास होऊन सुद्धा गेलेत. ती कुठे आहे, कुणाबरोबर आहे, सेफ आहे की नाही ते बघायला नको का? तेव्हा इथे कला म्हणते, "मी आत्ताच जाते आणि मिसिंग कंप्लेंट नोंदवून येते." तर इथे आता अद्वैत फोनवरती बोलत असतो, की "नाही ना, खरेबद्दल माहिती मिळवायला सांगितली होती ना, 24 तासाच्या आत. मला अजून काहीच माहिती मिळालेली नाही आहे. तुम्ही काम करताय की काय करताय?" तेवढ्यातच रोहिणी येते आणि म्हणते, "काय रे अद्वैत, ही कला कुठे गेली?" तेव्हा अद्वैत म्हणतो, "मला काय माहिती? तिला जो तुकडा दिलाय ना त्याच्यात पडून असेल. मला माहिती नाही आणि मी काय आता तिच्यावरती लक्ष ठेवायचं आहे का?" तेव्हा रोहिणी म्हणते, "अरे असं काय करतोयस? आता ती कला खरे नाही आहे, ती कला चांदेकर आहे. ती जर कुठे गेली, तिच्याबरोबर काही झालं, तर आपल्या चांदेकरांची इज्जत जाईल ना. मग तिला शोधायला नको का? ती घरामध्ये कुठेच नाही आहे." तेव्हा अद्वैत लगेच तिला बघायला जातो. तर इथे रोहिणी आता आग लावायचं काम करत असते. ती म्हणते, "आपण आग लावायची आणि बाजूला व्हायचं." तर इथे आबा आता नाश्ता करायला बसलेले असतात. तेवढ्यातच अद्वैत येतो कलाच्या रूममध्ये, तर ती रूममध्ये नसते. तेव्हा तो म्हणतो, "मला वाटलंच होतं, ही मुलगी फक्त मला त्रास द्यायला आली. मला ती शांतपणे राहू देणार नाहीये." आणि तो म्हणतो, "आता कुठे गेली असेल ही? आता काय तिला सगळीकडे शोधणार आहे का मी, की लक्ष ठेवणार आहे तिच्यावरती 24?" तेव्हा अद्वैत येतो आणि विचारतो, "ती मुलगी कुठे गेली?" तेव्हा आबा म्हणतात, "त्या मुलीचं नाव कला आहे." तेव्हा अद्वैत म्हणतो, "हां, तीच. कुठे गेले? कोणाला काही सांगून गेले का?" तेव्हा इथे रजनी म्हणत असते, "नाही, मला तर काही सांगून गेलेली नाही आहे." तेव्हा आबा म्हणत असतात, "अरे गेली असेल इथेच कुठेतरी, कशाला काळजी करताय?" तेव्हा सरोज म्हणत असते, "मला असं वाटतं पळून गेली असेल, नाहीतर ते लोकं इथे आपली इज्जत काढायलाच आलेत ना." तर इथे संगी आता अंबाबाईंना हात जोडून उभी असताना म्हणत असते, की "मी माझ्या 3-3 मुलांची आई आहे, पण मी अजून त्यांची आई झालेली नाही आहे. माझ्या कलेचं आयुष्य मी माझ्या हाताने बरबाद केलेलं आहे. तिने माझा शब्द पडू नये म्हणून त्या चांदेकरांच्या इथे लग्न करून तर ती गेली आहे. पण आता तिच्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं होऊ दे. तिला त्या घराण्याच्या कुटुंबाचं सगळं प्रेम मिळवू दे. तिच्या वाटेला दुःख येऊ दे नको. आणि माझ्या नैनाचं सुद्धा सगळं चांगलं होऊ दे. कुठे आहे ती? तिला लवकर माझ्याकडे येऊ दे." आणि आता संगी नैनाला फोन करत असते, पण तिचा फोनच लागत नसतो. तेव्हा तिथे काका आता आलेले असतात. ते म्हणतात, "काय गं संगे, काय करतेस तू?" तेव्हा संगी म्हणत असते, की "मी नैनाला फोन करत होते. ती कुठे आहे ती आपल्याला कळायला नको का? तिला शोधून काढायला हवंय." तेव्हा काका म्हणतात, "तू काय म्हणाली होतीस संगे? आपल्याला आता फक्त 2 मुली आहेत. आपली कला आणि काजू. आपल्याला आता तिसरी मुलगी नाही आहे. नैना आपल्याला मेली. तिला फोन वगैरे अजिबात करायचा नाही. कळलं तुला? ते आपलं नाक कापून गेली आहे ना लग्न मंडपातून. मग तू का तिला सतत आता फोन करतेस? अजिबात फोन करायचा नाही." आणि ते फोन घेऊन जातात. तर अद्वैत म्हणत असतो, "कुठे गेली असेल ही?" आणि तो फोनसुद्धा ट्राय करत असतो, पण फोन लागत नसतो. तर इकडे आता सरोज म्हणत असते, "अरे मी सांगितलं ना तुला, पळून गेली असेल ती. ह्या खऱ्यांना फोनच करायला पाहिजे आणि त्यांना चांगला जाब विचारायला पाहिजे. हे मुलींना संस्कार दिलेत का पळून जायचे? आणि इथे इज्जत काढायलाच आली आहेत ना आपली. आपली इज्जत गेली तर त्यांना आनंदच होणार आहे. तू एक काम कर, पोलिसांना फोन कर अद्वैत." तेव्हा अद्वैत पोलिसांना फोन करायला जात असतो. तेवढ्यातच आबा म्हणतात, की "अद्वैत थांब. हे बघ, हाताताईपणा करू नका. ती कुठेतरी गेली असेल. ते आल्यानंतर आपल्याला कळेल. आपण अजून थोडा वेळ वाट बघूया." तेवढ्यातच कला आता आलेली असते. तेव्हा अद्वैत विचारतो, "कुठे गेली होतीस तू? कुणालाही न सांगता काय मनाप्रमाणे वागतेस का? कुठे गेली होतीस तू?" तेव्हा इथे कला म्हणते, की "आता जर मी नैनाताईबद्दल बोलले तर सगळेजण अजून रागवतील. ते जी मिसिंग कंप्लेंट नोंदवायला गेले होते हे आता कुणालाही सांगायला नको. मी शांतच बसते. नंतर मग सांगेन." तेव्हा इथे अद्वैत विचारतो, "काय विचारतोय मी? आता का गप्प आहे? सांग ना, कुठे गेली होतीस तू?" तरीसुद्धा कला काही बोलत नसते. तिला असं वाटत असतं, की नैनाचं नाव घेतलं तर उगाचच वाद निर्माण होईल. तरीसुद्धा अद्वैत विचारतो, की "सांग ना, कुठे गेली होतीस?" तेव्हा कला म्हणते, की "तू का विचारतोयस मला कुठे गेले होते मी? तू मला बायको म्हणून अजून स्वीकारलेलं नाही आहेस ना? मी तुझ्यासाठी काही महत्त्वाची नाही आहे ना? मग कुठल्या अधिकाराने तू मला आता विचारतोयस मी कुठे गेले होते, कुठे नाही? हे विचारायची तुला काय गरज आहे?" असं कला आता अद्वैतला म्हणते. तेव्हा तो तिच्याकडे बघतच राहतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता हातातलं हळकुंड एका हाताने सोडवायचं असतं आणि ते अद्वैतला काही जमत नसतं. तेव्हा कला म्हणते, "तू शांत हो ना जरा. तुला हळकुंड सोडवायचं आहे ना? मी जसं सांगते ना तसं कर आता." तेव्हा इथे अद्वैत आता एका हाताने कलाच्या हातातलं हळकुंड सोडवतो. त्याच्यानंतरला कला म्हणते, "बघितलंस, माझं ऐकलंस तर सुटलं ना ते." तर इथे आता त्यांना हळदसुद्धा लावली जाते आणि त्यांच्या डोक्यावरून पाणीसुद्धा सोडलं जातं. तर इथे आता संगी फोन करायचा प्रयत्न करत असते नैनाला, पण तिचा फोनच लागत नसतो आणि इकडे सगळे विधिवत आता त्यांची हळद उतरवण्याचा कार्यक्रम चालू असतो. अद्वैतच्या डोक्यावरती पाणी ओततात आणि ते सुद्धा कलाच्या डोक्यावरती येत असतं. तेव्हा कला म्हणते, "अंबाबाई, हे सगळं संपू दे लवकर. मला नैनाताईला सुद्धा शोधायचं आहे," असं ती म्हणते.